माझे नाव किरण माणिक जाधव, गाव घाटनांद्रे, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. सांगण्याचा हेतू म्हणजे मी किरण कंपनीचे ह्या प्लॉटला बॉस खाली सोडलेला आहे 1 लिटर 15 दिवसाच्या अगोदर. आणि आता आम्ही भुंडे उकरून बघितलं तर पांढरी मुळी बऱ्यापैकी दिसते आहेत. म्हणजे फरक 100% जाणवला आहे आम्हाला. अजून काय काय वापरलं? स्प्रेमधून वरनं 3 मिलीनं बॉब वापरले. डेफिशियन्सी मला दरवर्षी चुनखडीच्या रानात जाणवत होती, ह्या वर्षी बऱ्यापैकी कमी आहे. या कंपनीचं तुम्ही स्टिकॉन पण काहीतरी वापरलंय, त्या स्टिकॉनचे तुम्हाला कोणकोणते फायदे दिसून आलेत? या स्टिकॉनमुळं आम्हाला जमिनी ह्या भुंड्यात गांडूळ खालण्यावर आले. आणि स्प्रेला वापरल्यावर असं पाण्याचा pH परत ते लेअर त्याच्यावरती व्यवस्थित असं दिसून आले. हे तुमचे सगळे म्हणजे जवळचे मित्रमंडळी आणि आपले भाऊबंद आहेत ना? जरा मला तुम्ही सांगा आता की तुम्ही आता जे बघताय ते तुम्हाला ह्यामध्ये काय फरक दिसून येतो? इतरांच्या प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये काय फरक दिसून येतोय? नाही, इतर प्लॉट बघितलं तर पिवळं दाखवते, पिवळं दाखवत नाही. त्याला पहिले पिवळं जात नव्हते कसलं, आता ह्याने वापरल्यामुळे पिवळं पण पूर्ण काही म्हणून काळोखी राहिले. काळोखी राहिलेले आहे. बरं, मातीमध्ये तुम्हाला आता तुम्ही जे काय बघितलं त्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसून येतोय? माती उकरायला पहिले भुंडा कठीण होता, आता उकरा भुंडा मऊ लागतोय आणि ते पांढरी मुळी दिसायला पांढरी मुळी दिसायला. बरं, महाराष्ट्रामध्ये आपले काही द्राक्ष बागायतदार आहेत जे काही प्रॉब्लेम मध्ये असतात, त्यांना तुमचा काय सल्ला आहे? आमचा एक सल्ला की हे कंपनीचं केरन कंपनीचं हे बॉस तुमचं चांगला आहे, वापरा, तुम्ही काय अडचण नाही. आम्हाला रिझल्ट चांगला आला. चुनखडी रानाला असून रिझल्ट येत नव्हते, ह्या वर्षी चांगला रिझल्ट मिळाला. चांगला रिझल्ट मिळाला. तुम्ही केरन ऑर्गॅनिकला जी माहिती दिली, इतर शेतकऱ्यांना जो सल्ला दिला, त्याबद्दल मी आपले केरन कंपनी करून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.